मंगेश बाबू गायकवाड आपल्या सोबत आहे. एकंदरीत विजय कोणाचा झालाय काय? विजय हा घड्याळाचा झालेला आहे साहेब. घड्याळ म्हणजे तुमचा कोणता गट होता काय सांगा? 12 तांबे गट. एकंदरीत कोण विजय? माईताई लांडे. माईताई लांडे. माईताई लांडे खरं तर समोरच्या पक्षामध्ये समोरचे खरं तर आदिवासी समाजाचे अनेक नेते मंडळी माईताई लांडे यांना हरवण्यासाठी खरं तर पुढे झटले होते आणि या ठिकाणी तरी देखील माईताई लांडे विजय झालेले आहेत. विरोधकांना काय सांगाल? विरोधकांना आम्ही भीड सपाट गेलेला आहे. पण तरी देखील काय सांगाल त्यांना? सल्ला काय द्याल? सल्ला काय द्यायचा त्यांना? सल्ला देऊन आता काय उपयोग आहे त्यांचा? सल्ला हा आमच्याकडे नाही देत त्यांना. आता सल्ला त्यांनी घरी जाऊन झोप नाही बस एवढा सल्ला आमचा. माईताई लांडे निवडून आल्या परंतु आदिवासी पट्ट्यामध्ये विकास झाला नाही असं देखील बोललं जातं. आता आल्यानंतर काय विकास करणार? विकासाची गंगावाना 12 तांबे गटात. खरं तर एकंदरीत या ठिकाणी घड्याळ चिन्हाचा विजय झालेला आहे. हो यस. आणि घड्याळ चिन्हावरती माईताई लांडे निवडून आलेले हो, आहे. yes. आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा समर्थकांचा या ठिकाणी मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी देवराम लांडेंचे समर्थक आघाडीवरती आहे आणि जल्लोष आपण बघतोय. आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण चर्चा करणार आहोत. कोण निवडून आलेला काय सांगा? आमचा 12 तांबे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. म्हणजे आता पॅनेल लागलाय. आत्ताचा पॅनल हा 30 सीट निवडून आले. आदित्यदा पवार यांना मानणारा प्रचंड मोठा विरोधकांनी मोठी बाजी लावली होती. विरोधकांनी मोठी बाजी लावली होती. इथं अजितदादा आणि अतुल दादा एकच बॅन चालतो 12 तांबे गटात. ओके धन्यवाद. खरं तर माईताई लांडे खरं तर आघाडीवरती आहे आणि बोराडे खरं तर या ठिकाणी पिछाडीवरती आहे. आपल्याला माहिती पडतंय समर्थकांचे मोठी जल्लोष आहे. कोण निवडून आले काय सांगाल? देवराम लांडे. देवराम लांडे म्हणजे माईताई लांडे. माईताई लांडे किती बाजी मारली तरी देवराम लांडे माईताई येणारच होती. आम्हाला पहिलंच माहिती पहिल्यापासून जाणारच होती. आम्हाला माईताई लांडे येणारच होती. आधीच आहे. विरोधकांना तुम्ही काय सांगाल? विरोधकांना काय पहिल्यापासून विरोधकांचं काय चालणार आहे का? आता माईताई लांडे निवडून आल्या. आदिवासी भागामध्ये विकास झाला नाही असं बोललं जातं. विकास 100% होणार आहे. अध्यक्ष साहेबांनी त्या पाठीमागे सुद्धा विकास केलेला आहे. बाकीची मंडळी काही म्हणत असतील पण त्यावेळेस सुद्धा बाकीची मंडळी साहेबांच्या पाठीमागे होती. त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. असं काही होणार नाही. माईताई पुढे राहिलेला कार्यक्रम आणि राहिलेला कार्य राहिलं असं माईताई लांडे केल्याशिवाय राहणार नाही असं पुढे आम्ही जाहीर निवेदन करतो. झाला त्या दिवशीच मी माझ्या भाषणामध्ये घोषणा केली होती. माझ्या तिन्ही उमेदवार आज जाहीर झाले. तिन्ही उमेदवार निवडून विजयी झाले असल्याच्या कारणाने मी आज या तिन्ही उमेदवारांना माझ्या गोत्र गावाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. ओके धन्यवाद. तू घरी गेले पैशाला पाऊस पडला होता. काय सांगाल? खरं तर इथं माईताई लांडे विजय झालेले आहेत. काय सांगाल? हा विजय अजितदादा पवारांचा विजय आहे. एकंदरीत अनेक विरोधक मंडळी खरं तर एकवटले होते. देवराम लांडे मी पहिले माझ्या बाईट मध्ये सांगितलं होतं ते विरोधक आमच्यावर आजही नव्हते कालही नव्हते. पैशाला पाऊस पडला पण जनसामान्यांनी आदिवासी समाजाचं आधार कार्ड पॅन कार्ड आदिवासी विभागाचा मुख्यमंत्री देवराम लांडे हे पुन्हा सिद्ध झाले. आदिवासी विभागाचा मुख्यमंत्री आदरणीय देवराम लांडेच आहेत. आणि आता आम्ही जे आहेत ना विरोधक अलिबाबा 40 चोर अलिबाबा
आता त्यांनी कोणाला घेऊन बाहेर आणून द्या 5 वर्ष. खर तर कार्यकर्त्यांच्या भावना खर तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. फिरायला मला डोंगरांनी फिरायचं तुम्हाला डोंगराशिवाय तर हे नाही. जेवढं माहीताई लांडे खरं त्यांना पाडण्यासाठी अनेक विरोधक मंडळी सगळे सामान्य माणसं यांच्या मागे पुढारी कोण नाही. विरोधक मंडळी मोठे नेते मंडळी होते ना मारुती वाळे होते कालूश्वर केंद्रे ते गवारे हे असे होते ना त्यांनी तरी देखील या ठिकाणी माहीताई लांडे यांचा विजय झाला. विजय झाला. ते तर म्हणत होते हे चोर हे माकडं हे काहीतरी वाईट वागतात असे तसे आज कसे निवडून आले ताकद आहे समाजाची.